हॅलो मित्रांनो, तर मी तुमचा मित्र सागर आणि तुमच्या सगळ्यांचं सागर कॉर्पोरेशन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला बाउंड्री रिलेटेड जेवढे नवीन काही व्हिडिओज आहेत ते अपलोड करत आहेत. आणि मान्य आहे खूप दिवसापासून व्हिडिओ अपलोड केले नाहीत, पण माझ्या काही पर्सनल गोष्टींमुळे मी हे व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. पण आजचा आपला टॉपिक आहे सेन्सिटिव्ह डाटा एक्सपोजर. आणि आज आपण मराठीमध्ये बाउंड्री रिलेटेड जे एक सेन्सिटिव्ह टॉपिक आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात फास्ट आपण मोठी बाउंड्री अचीव करू शकतो, त्यासाठी आपण हा टॉपिक घेऊन आलो आहे, सेन्सिटिव्ह डाटा एक्सपोजर. याच्यामध्ये काय असतं, वेबसाईट रिलेटेड जेवढे काही कंटेंटमध्ये आपण बघू शकतो की खूप वेळ काय होतं की वेबसाईट जेव्हा डेव्हलप केली जाते त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी डेव्हलपर मिस करतो. म्हणजे ज्यावेळेस तो कोड लिहित असतो त्यावेळेस API की ऑथेंटिकेशन कीज आणि खूप साऱ्या गोष्टी तो हार्डकोर करून टाकतो. आणि त्यामुळे काय होतं, एक सिक्युरिटीचा फ्लॉ क्रिएट होतो. तो फ्लॉ एवढा मोठा असतो की त्याच्यामुळे खूप सारे बग्स इझिली एक्सप्लॉइट केले जाऊ शकतात. आणि ह्या जो बग तुम्हाला सापडला जातो त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींना म्हणजे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगायचं गेलं तर खूप क्रिटिकल सिक्युरिटी व्हलनरॅबिलिटी भेटतात वेब ॲप्लिकेशनमध्ये ह्या गोष्टींमुळे. आणि यामुळे फायनान्शियल डाटा लॉस होतो, क्रेडेन्शियल डेटा हा शेअर केला जातो, अनइंटेन्शनल रिलेशनल कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन ही शेअर केली जाते. ही सगळी इन्फॉर्मेशन जी सेन्सिटिव्ह डाटामध्ये येते एका वेबसाईटसाठी, एका ऑर्गनायझेशनसाठी. त्याच्यानंतर बघू शकतो आपण कॉमन एक्सपोजर सिनेरियोज, म्हणजे हे येतात कुठं नक्की काय होतं याच्यामध्ये. तर एक मिसकॉन्फिगेशन क्रिएट होते एका सर्व्हरमध्ये, ज्याच्यामध्ये जो वर्किंग ते ओके असतं, वर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की काही वेळेस वेबसाईट पूर्ण पद्धतीने एकदम नीटनेटकी चालली आणि आपण काय बघू शकत नाही, बट खूप सारे एक्सप्लॉईट म्हणजे लूपहोल सिस्टममध्ये असतात आणि त्याला हॅकर्स एक्सप्लॉईट करतात. त्याच्यामध्ये मिसकॉन्फिग सर्व्हर असतात, वीक ॲक्सेस कंट्रोल असतात, अनइन्क्रिप्टेड डेटा ट्रान्समिशन असतं, डिबग इन्फॉर्मेशन असते. आणि डिबग इन्फॉर्मेशन जी लीक होती त्याच गोष्टींना आपण हे सेन्सिटिव्ह डेटामध्ये सिनेरियोमध्ये ॲड केलेलं असतं. तर आम्ही तुम्ही याचा इम्पॅक्ट पाहण्यासाठी आपण बघू शकतो की हा आयडेंटिटी थेफ्ट करू शकतो. याच्या इम्पॅक्टमध्ये फायनान्शियल फ्रॉड होऊ शकतो, रेप्युटेशनल डॅमेज होऊ शकतो एका वेबसाईटसाठी, लिगल कॉन्सिक्वेन्सेस येऊ शकतात. आणि हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपल्यासाठी हा एक मोठा चॅलेंज असते की आपण हा एक्सप्लोइट करायच्या आधी ते वेबसाईटवर रिपोर्ट करावं आणि आपण ह्या गोष्टींपासून सेफ राहावं. यासाठी आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. आणि व्हिडिओचं मेन टॉपिक हेच आहे की ॲक्च्युली आपण जे बनवतो आहे ते एकदम सेफ राहिलं पाहिजे. तर डिस्कवरी टेक्निक हे जे आपण असो कसं आपण डिस्कवर केलं जाऊ शकतो त्याच्यावरून बदलू शकतो. खूप सोप्या पद्धतीने आपण ह्या एक्सप्लॉइट करू शकतो. म्हणजे आपण मॅन्युअली HTTP रिस्पॉन्स इन्स्पेक्शन करू शकतो, सोर्स कोड बघू शकतो, API एंड पॉईंट एकदा ॲनालाइज करू शकतो, ॲडव्हान्स स्कॅनिंग टूल यूज करू शकतो, म्हणजे बर्गसूटसारखे टूल यूज करू शकतो. बट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप सारा टाईम आपला वाया जातं. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, एक नो कोडच्या मदतीने एक AI जनरेटेड एक पूर्ण स्क्रिप्ट तयार केलेली आहे. आणि जी स्क्रिप्ट तुम्हाला टेलिग्रामवर अवेलेबल आहे, तुम्ही फक्त तिथे जाऊन ती डाउनलोड करू शकता आणि ती यूज करू शकता. आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यामध्ये त्याच्यामध्ये मी जे बाउंड्री रिलेटेड मटेरियल्स आहे मी तुम्हाला अवेलेबल करून देतो टेलिग्रामवर. तुम्ही टेलिग्राममध्ये नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब जरूर करा, कारण की ते येणारे व्हिडिओ हे रिलेटेड टू बिगनर्स बाउंड्री गाईड असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने बाउंड्रीचे टर्म्स समजावण्यात येतील. तर आत्ता आपण बघू शकतो की ही स्क्रिप्ट ऑलरेडी मी तुम्हाला टेलिग्रामवर शेअर केलेली आहे. तर आता आपण ही सध्या स्क्रिप्ट जी बनवलेली आहे त्याच्यामध्ये काय आहे मेन पर्पज की हा एक जावास्क्रिप्टचा कोड आहे जो वेबसाईटमधले जे लोकल स्टोरेज असतं त्याच्यामध्ये सोर्स कोड रिव्ह्यूमध्ये ऑथरायझेशन टोकन, बेसिस ऑथ, API कीज, लीक कीज, परत पासवर्ड, प्रायव्हेट कीज, एन्व्हायरमेंटल व्हेरिएबल्स, म्हणजे काही गोष्टी ज्या डेव्हलपरने हार्डकोड करायची शक्यता जास्त असते, जी आयडेंटिफाय करण्यासाठी आपण एक कोड जनरेट केलेला आहे. तो कोड तुम्हाला टेलिग्रामवर भेटेल. शक्यतो आपण जसं आत्ता सध्या कॉपी करू, आपण एक पूर्ण टेस्ट सिनेरिओ प्रोव्हाइड करतो आहे की ॲक्च्युली हे होतं कसं. कारण की काही वेळेस कसं होतं, बाकीचे यूट्यूबर फक्त ते सांगतात की अशी ही गोष्ट आहे, बट ते ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली करून बघतो त्यावेळेस ते खूप आपल्याला चांगल्या पद्धतीने समजलं जातं. त्याच्यामुळे मी आत्ता इथं तुम्हाला प्रॅक्टिकल करून टाकतो आहे. आणि तुम्ही म्हणत असाल की आपण 3च का वेबसाईट घेतलेले आहेत, कारण की टाटा प्ले जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ह्याचं बग बाउंटी प्लॅटफॉर्म ऑलरेडी ते सपोर्ट करतात की बग बाउंटी त्यांचं चालू आहे प्रोग्राम. त्याच्यामुळे आपण टाटा प्लेला घेऊ शकतो, कारण की त्याच्यामुळे आपल्यावर कोणत्याही प्रकारचे कॉपीराईट कंडिशन्स येणार नाहीत. तर आपण सिम्पली टाटा प्ले जी ऑफिशियल वेबसाईट आहे ते ऑन करू शकतो आणि बघू शकतो टाटा प्लेची ऑफिशियल वेबसाईट आहे. तर ह्याला एक्सप्लोर करण्यासाठी मेन मुद्दा आपल्यासमोर येतो तो आहे की हे एकदम बिगनर फ्रेंडली कसं आहे. तर त्याच्यामध्ये पूर्ण स्टेप वाईज आपण एकदम पेनिट्रेट करायचं ट्राय करू. इथं त्याच्यामध्ये आपण बघू शकतो ज्यावेळेस टाटा प्लेच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये आपण आलेलो आहे त्यावेळेस इथे प्रत्येक ब्राउझरमध्ये जेव्हा इन्स्पेक्ट करतो आपण कन्सोल जो विंडो असतो, कन्सोल विंडोमध्ये आपण खूप साऱ्या काही गोष्टी लक्ष देत नाहीत. तर ह्या ठिकाणी आपला जो आपण कॉपी केलेला आहे कोड तो आपण इथे पेस्ट करायचा आहे. तुम्हाला आत्ता मी सध्या इथं पेस्ट करू शकतो, पण तुम्ही करू शकणार नाही.
कारण की हे बाय डिफॉल्ट इनेबल नसतं. त्यासाठी तुम्हाला ते इझी आहे, खूप इझी, की तुम्ही जस्ट कॉपी ओव्हरराईट करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता, तुम्ही यूट्यूबवर पण बघू शकता. तर आपण हा आपला पूर्ण जो स्क्रिप्ट जनरेट केलेला आहे, जो टेलिग्रामवर तुम्हाला भेटलेला आहे, तो कॉपी करून तुम्हाला फक्त कन्सोलमध्ये येऊन एकदा हिट एंटर करायचे. हिट एंटर केल्यानंतर तो पूर्ण कोड रिव्ह्यू करेल आणि सगळ्या गोष्टी करेल. मी म्हणणार की आपण कोड का यूज करू शकतो, मॅन्युअली का नाही करू शकत? तर ॲक्च्युली मॅन्युअली तुम्ही करू शकता. एक्झाम्पल आता ही इंडेक्स फाईल, याच्यामध्ये मॅन्युअली अशा ऑथेंटिकेशन की शोधणं आणि सेन्सिटिव्ह डेटासाठी बघणं मला हे वाटत नाही की एकदम फायद्यासारखं आहे, कारण की एवढा वेळ लागणार त्याला शोधणं. त्या कारणामुळे तुम्ही एकदम स्क्रिप्टने ऑटो जनरेट करू शकता, एकदम ऑटोमेशन क्रिएट होते. तर इथं बघू शकता तुम्ही रिझल्ट आपल्याला भेटलेले आहेत. लोकल स्टोरेज फाइंडिंग्समध्ये आपल्याला काही API एंडपॉईंट्स आयडेंटिफाय झालेले आहेत. तर या ठिकाणी 11 API एंडपॉईंट्स आयडेंटिफाय झालेले आहेत. हे लोकल स्टोरेज जे आपल्या वेबसाईटसाठी जे लोकली स्टोअर करतो आपण, त्या गोष्टी ह्यामध्ये ॲड केलेल्या असतात. तर आपण सध्या इथं बघू शकतो की या ठिकाणी काही रिडेक्स लोकल स्टोरेज, म्हणजे हे लोकल स्टोरेजमध्ये येणार आपल्या हे एंडपॉईंट्स आयडेंटिफाय केलेले आहेत. आपण नंतर सोर्स कोड फाइंडिंगमध्ये बघू शकतो काय गोष्टी आहेत. इथं सोर्स कोडमध्ये काहीतरी API फाइंडिंग्स आहेत, काही एंडपॉईंट्स आहेत. तर एक टाटा प्ले ॲसेट नावाची language.js हिंदी मराठी याच्यासाठी एक API आहे, तो आपल्याला इथे एंडपॉईंट मॅच झालेला आहे. तुम्ही पूर्ण डिटेल पण बघू शकता. आपण खूप सारे जातं, सध्या आपण प्रायोरिटी हाय सेन्सिटिव्ह डेटासाठी देतो. तर आपण API कीकडे जाऊ, API एंडपॉईंट आपण क्लोज करू. इथं तुम्ही बघू शकता API आपल्याला ऑलरेडी एक API की हवलेली आहे इथं. तर ह्या फाईलमध्ये आता एक्झाम्पल तुम्ही मॅन्युअली, आता ही मी फक्त टेस्टसाठी दाखवत आहे, ही ओपन API की आहे जी गुगल मॅपकडनं दिलेली जाते. पण एक्झाम्पल आता मी ही जर फाईल कॉपी केली, ह्या पाथला गेलो आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला मॅन्युअली शोधायचं म्हटल्यावर खूप टफ होतं. बट तुम्ही ह्या ठिकाणी एकदम ऑटोमेशन केलं तर खूप काही गोष्टी याच्या सोप्या पद्धतीने तुम्ही रिपोर्ट करू शकता. त्याच्यासाठी एक हेवी अशी बाउंड्री तुम्ही गेन करू शकता. तर आपण बघू शकतो आता ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे ह्या पाथवर आणि आपण हे सोर्सेसमध्ये पण त्या पाथवर जायचा प्रयत्न करू. टाटा प्ले बिल्ड वेंडर मेन ही आपली मेन फाईल आहे. आपण ट्राय करू बिल्ड मेन आणि ह्या ठिकाणी आता आपल्याला ती जी API की आहे ती आपण फाईंड करणं ट्राय केलं तर खूप अशी मोठी फाईल आहे आणि त्याच्यामुळे खूप वेळ लागतो. त्यामुळे आपण बघू शकतो. तर जस्ट आपण आता जी आपली API की आहे ती आपण एकदा चेक करू कंट्रोल F करून की कोणत्या ठिकाणी हे ॲक्च्युली अवेलेबल आहे पूर्ण कोडमध्ये. आणि आपण इथं बघू शकता की मॅप API की ही आपल्याला दिसत आहे आणि सोबत ही रिस्पॉन्स की आणि एक रिकॅप्चा की, ह्या तशा 2-3 गोष्टी आपण आयडेंटिफाय केल्या असू शकतात. त्यांच्या ह्या पूर्ण फाईलमध्ये शोधणं खूप अवघड असतं जर आपण मॅन्युअली शोधायला गेलो त्या सगळ्या गोष्टी. पण या ठिकाणी आपण बघू शकतो इझिली ह्या आपण आपल्या स्क्रिप्टच्या मदतीने फाइंड केलेल्या आहेत आणि ह्याचा आपण एक रिपोर्ट क्रिएट करू शकतो. याच्यामध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता सेन्सिटिव्हिटी डेटामध्ये. त्याच्यामध्ये बघू शकता ॲक्सेस की, या ठिकाणी आपली ॲक्सेस की भेटलेली आहे, एक एन्व्हायरमेंटल व्हेरिएबल जे रिॲक्ट ॲपमध्ये आपण यूज केलं जातो. इथं पण तुम्ही बघू शकता नोड NV प्रोडक्शन, ह्या गोष्टीमध्ये ह्या डाटा हाईड केला पाहिजे होता पण ह्यांनी हाईड नाही केलेला. तर असे खूप सारे बग्स असतात जे वेबसाईटमध्ये अवेलेबल असतात. आणि ह्या जे ओपन API कीज आहेत आत्ता ह्या एवढे एक्सप्लॉइट करण्यासारख्या नाहीत, पण काही क्रिटिकल गोष्टी अशा असतात ज्याच्यामुळे वेबसाईटला हाय डॅमेज क्रिएट केलं जाऊ शकतं. त्यांचा सेन्सिटिव्ह डेटा हा चोरला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा एक हाय पेएबल बाउंटी क्रिएट करतो. तर तुम्ही हे इझिली गेन करू शकता की एखाद्या वेबसाईटवर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता आणि त्याला रिपोर्ट करू शकता आणि तुम्हाला त्यासाठी हेवी बाउंटी प्रोव्हाइड केली जाते. त्यासाठी तुम्ही वेगवेगळे बाउंटी प्लॅटफॉर्म यूज करू शकता. मी सध्या कॉमॉल यूज करतो, परत आपले बकक्राऊड आहे, हॅकरवन आहे, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ट्राय करू शकता आणि स्क्रिप्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटून जाईल. आणि इथे सध्या आपण आत्ता जरी म्हटलं तरी आपण 2-3 रिपोर्ट क्रिएट करू शकतो या गोष्टींचे. बट ऑलरेडी गुगल जे ओपन API आहे त्याच्यावर डेव्हलप आहेत. आपण वेगवेगळ्या साईट ट्राय करू शकतो. बर्गर किंग जर तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल तर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ क्रिएट केला होता बर्गर किंगवर आणि जिओ, असे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ट्राय करू शकता. तर आत्ता हे पूर्ण टेस्ट सिनेरिओ आपण इथं कंप्लीट केलेलं आहे, ह्याच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर येऊ शकतो की आपण ह्याचे मिटिगेशन प्रॉपर्टी स्ट्रॅटेजीज काय असतात, म्हणजे आपण हे थांबवू कसू शकतो. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, स्ट्रॉंग एन्क्रिप्शन यूज करू शकतो, रोबस्ट ॲक्सेस कंट्रोल चेक करू शकतो की पूर्ण ॲक्सेस कंट्रोल प्रॉपरली डिप्लॉय केलेले आहे का नाही. सिक्युअर एरर हँडलिंग, म्हणजे पूर्ण जे एरर्स असतात त्याला एक्सेप्शन देऊ शकतो की प्रॉपर एक्सेप्शन हँडलिंग करू शकतो. रेग्युलर सिक्युरिटी ऑडिटिंग, म्हणजे रेग्युलर सिक्युरिटी ऑडिट प्रॉपर केल्यामुळे की काही वेळेस काय होतं की रेग्युलरली आपण जे सिक्युरिटीचे ऑडिट घेतल्यामुळे काही गोष्टी ह्या फिक्स होत जातात
आणि जेव्हा सॉफ्टवेअर अपडेट येतात खूप साऱ्या गोष्टी फिक्स केल्या जातात. याच्यामुळे आपले जे मिटिगेशन्स आहेत प्रॉपरली ॲनालाइज करून फिक्स केले जाऊ शकतात. रिस्पॉन्सिबल डिस्क्लोजर हे इथिकली तुम्ही यूज करू शकता. डिटेल व्हॅल्युएटचं डॉक्युमेंटेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि सिक्युअर कम्युनिकेशन क्रिएट होईल. आणि आपलं फायनल गोल हेच आहे की protect your data. Security, it is a continuous journey. So please like this video, and if you like this video, please subscribe also. I know this video is very helpful for beginners, and thanks for watching this video.